तसेच व्यासपीठावर उपस्थित विश्वनाथजी माली यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे। विश्वनाथजी माली साहेब यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे। गावदेवी चषक 2025 आयोजक गावदेवी स्पोर्ट पिंपलघर 40+ क्रिकेटचा हा महासंग्राम। आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी आज बरेच पाहुणे आज आलेले आहेत आणि सकाळपासूनच पाहुण्यांची रेलचेल चालू आहे। आणि हे सन्मान चिन्ह आपण पाहत आहोत। कैलासवासी अरुण सावलाराम भोईर यांच्या स्मरणार्थ श्री परेश अरुण भोईर यांच्याकडून हे सुंदर असे सन्मान चिन्ह आम्हाला आलेले आहेत। तसेच पिंपलासगावचे माजी उपसरपंच आणि तुफान पिंपलाचे एक उत्कृष्ट असे खेळाडू घनश्यामजी भोईर, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे। पहिला चेंडू ते सामना सुरू होत आहे। पहिल्याच चेंडूवर येतोय चौकार। सध्या सुरू असलेला सामना गावदेवी भादवड विपक्ष श्याम स्पोर्ट धामणगाव। पहिल्याच चेंडूवर एक सुरेख असा पुलचा फटका प्रल्हाद नाईक याच्या बॅटमधून आपण बघितला। चौकाराने खातं खोललेलं आहे। सलामीची जोडी मैदानात प्रल्हाद नाईक आणि संतोष तरे आणि गोलंदाजीसाठी श्याम पाटील सज्ज झालेले आहेत। पहिल्याच चेंडूवर चौकार। चांगली सुरुवात भादवड संघाची। वेलकम भिवंडी तालुक्यातील उत्कृष्ट असे सूत्रसंचालक श्री रवींद्र तरे सर यांचे शुभागमन झालेले आहे। सुस्वागतम। पहिल्याच चेंडूवर चौकाराने खातं खोललेलं आहे प्रल्हाद नाईक यांनी। पुन्हा एकदा श्याम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे। पहिली ओव्हर आहे आणि फक्त दोनच खेळाडू पहिल्या ओव्हरमध्ये 38 संकरच्या बाहेर आपण पाहू शकता। पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हा चेंडू जाईल सीमारेषेबाहेर। षटकार। लागोपाठ पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर षटकार। चांगली सुरुवात करून देताना प्रल्हाद नाईक आपल्या संघासाठी। वेलकम रवींद्रजी तरे सर। पुन्हा एकदा श्याम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे। प्रल्हाद नाईक साठी हा चेंडू यावेळेस मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला होता। चेंडूची गती थोडी कमी केली होती। निर्धाव चेंडू येतोय। बॅटची कड धरून घेतली होती। बॅटची कड घेतल्यानंतर शरीरावर आदळला। कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये। पुन्हा एकदा श्याम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय। इथे मात्र चेंडूला सोडून दिलेला आहे। कुठल्याही प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला गेला नाहीये। पंचांचा इशारा व्हाईट बॉल। अवांतर धावसंख्येने धावसंख्या वाढते। धावसंख्या होते ती 11। श्याम पाटील पुन्हा एकदा तयार होतोय। इथे मात्र चेंडूला उडवलाय। चेंडू हवेत आहे। पाहूया झेल घेण्याचा प्रयत्न होतोय का। झेल सुटतोय, जीवनदान मिळतोय।
त्याचबरोबर 2 धावाही मिळतात. बराच वेळ चेंडू आकाशामध्ये होता, मात्र झेल घेण्यात मात्र अपयशी ठरले क्षेत्ररक्षक. प्रयत्न जरूर केला होता, अंदाज जरा चुकीचा ठरला. पुन्हा एकदा श्याम पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटच्या पट्ट्यात येत नाही आहे. यष्टीरक्षक सुद्धा चुकतोय. त्याचबरोबर एक धाव घेतलेली आहे. पंचाचा इशारा येतोय 22. चौदा धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. पहिले षटक हे मार्गस्थ आहे आणि चांगली सुरुवात करून देताना पहिल्या षटकामध्ये 14 धावा आलेल्या आहेत आणि संतोष तारे प्रथमच स्ट्राईकला गेलेले आहेत. श्याम पाटील पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने संतोष तरेसाठी. इथे मात्र अतिशय खराब असा चेंडू. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न केला होता श्याम पाटील यांनी. धावसंख्या होती 15. इथे मात्र चेंडू उचललाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. आणि या षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. या षटकामध्ये 21 धावा, पहिल्या षटकामध्ये 21 धावा आलेल्या आहेत. एक चांगली सुरुवात, पॉवर प्लेचा पुरेपूर वापर, पॉवरफुल फलंदाजी गावदेवी भादवड संघाकडून. प्रल्हाद नाईक आणि संतोष तरे ही सलामीची जोडी. हे दोघांनीही धावा जमवल्या आहेत. आणि या टुर्नामेंटचा हा 50वा षटकार होता. तर संतोष तरे यांनी जो षटकार मारला तो या टुर्नामेंटचा 50वा षटकार होता. नवीन गोलंदाज क्रमांक 2 षटक टाकण्यासाठी सज्ज होत आहे रामा. आणि समोर फलंदाज असेल प्रल्हाद नाईक. याच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आतापर्यंत आलेला आहे. धावसंख्या 21. दुसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. अतिशय सुरेख असा पूलचा फटका. क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव घेतलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. चांगलं क्षेत्ररक्षक, चांगली फेक तिथे करण्यात आलेली आहे. फक्त एकच धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 22. रामा पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होते. राईट आर्म ओव्हर द विकेट संतोष तारेसाठी. ते मात्र अतिशय सुरेख असा कटचा फटका खेळलेला आहे. चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरला. चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा घेतल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. 2 धावांची संघाची धावसंख्या 24. बिनबाद 24. चांगली सुरुवात गावदेवी भादवड संघाची. पुन्हा एकदा रामा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होता. इथे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन चेंडू थर्ड बँडला ट्रॅव्हल झालेला आहे. फक्त एक धाव मिळते. एक धावेची संघाची धावसंख्या होती ती 25. रामा ते मात्र अतिशय सुरेख असा फटका खेळलाय. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. काय
काय फटकेबाजी चालू आहे गावदेवी भादवड संघाकडून. खास करून प्रल्हाद नाईक यांचा हा दुसरा षटकार आहे. 31 धावा धावपगार लागल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. डीपमधून क्षेत्ररक्षक आलेले आहेत. 1-2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाहीये. धावसंख्या होती ती 33. 33 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. समोर जी स्विफ्ट गाडी उभी आहे ती कृपया बाजूला करायची आहे. गाडीचे मालक कुठे असतील तर व्यासपीठाच्या समोरील बाजूची स्विफ्ट गाडी आहे ती तिथून बाजूला करायची आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केलेला आहे चेंडूला. डीपमधून क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती फलंदाजाला. 2 धावांची संघाची धावसंख्या 35 आणि 2 षटकांची समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 35. तर व्यासपीठावर उपस्थित सोनादेवी टेमकर संघाचे कर्णधार एक उत्कृष्ट असे क्रिकेटर कालूरामजी भोईर यांना सन्मानित केले जात आहे. गावदेवी चषक 2025 आपण टीव्ही स्क्रीनवर पाहू शकता. कालूरामजी भोईर आज कामगिरी तेवढी चांगली झाली नाहीये परंतु बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी. त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित भिवंडीतील एक नामांकित व्यक्तिमत्व दिनेशजी चौधरी यांना सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केले जात आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होत आहे. तिसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत आहे. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत. फक्त एकच धाव मिळते. 1 धावांची संघाची धावसंख्या 36. संतोष गोलंदाजी करतोय तिसऱ्या षटकामध्ये. 36 धावा धावफलकावर आलेल्या आहेत आणि अजून एकही फलंदाज बाद झालेला नाही गावदेवी भादवड संघाचा. प्रल्हाद नाईक पुन्हा एकदा स्ट्राईकला. आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून आलेला आहे. सुरेख असा चेंडू ड्राईव्ह केलेला आहे ऑन साईडला. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात आहे. इथे मात्र फलंदाज बाद. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता परंतु पोहोचू शकले नाही क्रीज पर्यंत. धाव बाद होत आहेत प्रल्हाद नाईक. बाद होण्यापूर्वी चांगली कामगिरी संघासाठी. 24 धावांची खेळी त्यांनी केलेली आहे बाद होण्यापूर्वी. नवीन फलंदाज येतोय लालचंद तरे. लालचंद तरे आलेले आहेत क्रमांक 3 वर फलंदाजी करण्यासाठी. गोलंदाज संतोष आतापर्यंत 2 चेंडू टाकून झालेले आहेत. फक्त 2 धावा खर्च केलेल्या आहेत संतोष यांनी. आतापर्यंत तरी चांगली झालेली आहे गोलंदाजी 2 चेंडूमध्ये.
संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. सूर्यकसा ड्राईव्हचा फटका, चांगले क्षेत्ररक्षण, फक्त दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला होता आणि फलंदाज बाद संतोष तारे. चांगला थ्रो आणि चांगले गॅदर गोलंदाजाकडून. संतोष तारे हाही फलंदाजी ते धावबाद झालेले आहेत. दोन्ही सलामीची जोडी धावबादच्या स्वरूपात बाद झालेली आहे. नवीन फलंदाज शैलेश. नवीन फलंदाज येतो शैलेश. 2 बाद 38 धावा झालेल्या आहेत गावदेवी भादवड संघाच्या. तिसरे षटक हे मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये थोडंसं कमबॅक येते धामणगाव संघाकडून. गोलंदाज संतोष चांगली कामगिरी आतापर्यंत. 3 चेंडू टाकून 3 सिंगल खर्च केलेले आहेत. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. नवीन फलंदाज लालचंद तरीस याच्यासाठी. मात्र उत्कृष्ट असा चेंडू जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या पट्ट्यात काही आला नाही. निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी संतोष याची आतापर्यंत. संतोष पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू. इथे मात्र खुल जा सिमसिम व्हाईट बॉल. 39 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता परंतु ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर गेला. पंचांनी व्हाईट बॉल म्हणून घोषित केला. पुन्हा एकदा संतोष. अकुट्याचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतात आणि सतत व्हाईट बॉल. 40 धावा पूर्ण झालेल्या आहेत गावदेवी भादवड संघाच्या. ह्या ओव्हरमध्ये अजून मोठा फटका आलेला नाही आहे. चांगली गोलंदाजी झालेली आहे. फक्त मात्र इथे लाईनमध्ये चुकत आहेत. 2 व्हाईट टाकलेले आहेत आतापर्यंत. लगातार 2 व्हाईट टाकलेले आहेत संतोष यांनी. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू. यावेळी पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. निर्धाव चेंडू येतोय. चांगली गोलंदाजी संतोष याची. चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे धामणगाव संघाला. दोन ओव्हरमध्ये 35 धावा होत्या. त्यानंतर आतापर्यंत 40 धावा झालेल्या आहेत. फक्त 5 धावा खर्च केल्या संतोष यांनी. ते मात्र ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑन प्रोटेक्शन आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. 2 धावा सहजगत्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 धावांची संघाची धावसंख्या आहे 42 आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकामध्ये 2 बाद 42 अशी धावसंख्या झालेली आहे ती गावदेवी भादवड संघाची. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाज रमेश आलेले आहेत. समोर फलंदाज शैलेश. धावसंख्या 42. पाहूया या 6 चेंडूमध्ये किती धावा जमवतात शैलेश आणि लालचंद. रमेश. पहिला चेंडू सुरेख असा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि डायरेक्ट हिट. आणि इथे तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातोय. 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
45 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. डायरेक्ट हिट केला होता, त्यानंतर एक अवांतर धाव त्याच्यानंतर आली. प्रयत्न चांगला होता डायरेक्ट हिट करण्याचा. रमेश पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होता. राईट आर्म ओव्हर द विकेट. तिसऱ्या पंचांची मागणी मैदानामध्ये केलेली आहे. रमेश अतिशय सुरेख असा ड्राईव्ह. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. थोडंसं फंबल झालेलं आहे क्षेत्ररक्षक. त्याच दरम्यान 2 धावा पूर्ण. 2 धावा आणि संघाची धावसंख्या 47. पुन्हा एकदा रमेश सज्ज होते गोलंदाजी ट्रॅकवर. लालचंद तरे अजूनही मोठा फटका आलेला नाही लालचंदच्या बॅटमधून. फुलटॉस चेंडू आणि बॅटच्या पट्ट्यात काही आलेला नाहीये. फुलटॉस चेंडू होता, मोठा फटका मारण्याची संधी होती, परंतु लालचंद तरे यांची बॅट मला वाटतं आधी फिरली, चेंडू नंतर आला. स्लो होता चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गॅप मधून जात आहे आणि पंचांचा इशारा आहे ते नो बॉल. त्याच दरम्यान 2 धावा घेतलेल्या आहेत. चेक नो. 3 धावा पेनल्टी आणि 2 धावा धावून काढलेल्या आहेत. एकूण 5 धावा या चेंडूवर आलेल्या आहेत. टोटल धावा झाल्यात त्या 52. धावसंख्या झालेली ती 53. रमेश चेंडू जातो सीमारेषा बाहेर. षटकार आणि षटक संपलेला आहे आणि या षटकाराने अशी धावसंख्या होते 59. 60 धावांचं लक्ष्य असेल श्याम स्पोर्ट दामणगाव संघासमोर सामना जिंकण्यासाठी. शेवटच्या चेंडूवर षटकार आलेला आहे. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली गावदेवी भादवड संघाकडून. गावदेवी स्पोर्ट पिंपलघर आयोजित गावदेवी चषक 2025 मध्ये यांचे शुभागमन झाले. ते म्हणजे भिवंडी तालुक्यातील नामांकित सूत्रसंचालक रवींद्र तरेसर यांना ते सन्मानित केले जात आहे. मायेची शाल तसे ते प्रेमाचं प्रतीक म्हणून पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण एक सुंदर असं सन्मान चिन्ह त्यांना देण्यात आलेलं आहे. धन्यवाद सर.
4 षटकांचा सामना संपलेला आहे। 4 षटकांमध्ये 59 धावा बनवल्या गेल्या आहेत गावदेवी भादवड संघाकडून आणि 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते श्याम स्पोर्ट धामणगाव संघासमोर। तर 60 धावांचं लक्ष आहे आणि जेव्हा सामन्याला प्रत्यक्ष सुरुवात होईल त्यावेळेस तुमच्यापर्यंत सामन्याचं चला मॅचकडे बोलूया। भरपूर मोठा लक्ष ठेवलेला आहे आई गावदेवी भादवड टीम संघाने। फार चांगली बॅटिंग पाहायला मिळाली। प्रल्हाद नाईक यांनी आज आपला नक्की जुना क्रिकेट दाखवलं प्रेक्षकांना। षटकार चौकारांची आतिषबाजी पॉवर प्लेच्या षटकाला टार्गेट केला होता। 21 धावा तब्बल घेतल्या होत्या। संतोष आणि प्रल्हादच्या माध्यमातून भागीदारी राहिली होती। त्यानंतर लालचंद तरी नक्कीच कुठेतरी स्ट्रगल करताना आपण बघितलं आणि त्यानंतर शैलेशच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला होता। टोटल धावा झालेल्या आहेत 59 आणि 60 धावांचा बरोबर टार्गेट इथे ठेवण्यात आलेला आहे। म्हणजे प्रत्येक षटकामागे 15 धावा बनवायचे। श्याम स्पोर्ट धामणगाव टीम संघाला उपस्थित सर्व खेळाडूंचं क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आज इन ॲक्शन मध्ये संजय भाई मात्रे यांना आपण पाहतोय खेळताना विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते। आता 60 धावांचं संरक्षण करायचंय म्हणजे चांगली गोलंदाजी देखील करावी लागेल। A1 सूत्रसंचालक रवींद्र तरे सर भिवंडीचे प्रसिद्ध आहेत आणि त्याचबरोबर आदर्श शिक्षक आणि आमचे गुरुवर्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नक्कीच पुढे येण्याचा प्रयत्न केला। व्यासपीठावर त्यांना आपण पाहतोय। सामन्याला होते सुरुवात। दुसऱ्या डावाला सुरुवात। सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये आली आहे। तसेच आपण पाहतोय आमच्या ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज एक गोड संगीतकार मनोज भोईर देखील जोडला गेलाय। आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। सलामीची जोडी धामणगाव संघाच्या माध्यमातून महेकर आपण पाहतोय। महेश सध्या मैदानाच्या आतमध्ये आलाय। शेखर बॅटिंग करण्यासाठी सज्ज होता। त्या नो स्ट्राईकला रामा आणि गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज विकेट टेकर गोलंदाज प्रल्हाद नाईक सुरुवात करतायत
गोलंदाजीला पॉवर प्लेचा हा षटक आहे. शॉट थर्डमॅन लक्ष्मण नाईक आहे. शॉट फाईन लेगला श्याम गुलवी विकेट किपर विकेट पासून दूर आहे. संजयभाई म्हात्रे गली पॉइंट वर आपण पाहतोय या मच्छिंद्र म्हात्रे आणि कव्हरला गणेश पाटील आणि शॉट एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कल मध्ये दीपक तरे पाहतोय. पहिला स्ट्रोक समोर खेळलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक गणेश पाटील चेंडूला फील्ड करतोय. धावांना सुरुवात श्री गणेशा श्याम स्पोर्ट धामणगाव संघाचं खातं ओपन करताना शेखर पाहतोय आपण. आजही आठवते आरके ट्रॉफी मध्ये शेखर दादांचं आम्ही स्टॉल बघितला होता बॅटिंगचं. ते सध्या बॅटिंग करण्यासाठी पूर्ण तयारीमध्ये आहे. ॲज अ क्रिकेटर एक प्रोफेशनल क्रिकेटर आहे. पुन्हा एकदा सुंदरसा हा चेंडू पाहायला मिळते. फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. लेग कटर चेंडू टाकला तर प्रल्हाद नाईक यांची ही खासियत आहे. डाकुरी त्याचा गोलंदाज आहे आणि स्विंग जास्त आहे. लेग कटर ऑफ कटर नेहमीच त्याचा आपण पाहायला मिळालेले आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दीपक आहे. ओ झेल सुटली गेली आहे. कमी कॅचेस सोडत असतात मात्र ही झेल देखील पकडणं फार महत्वाचं होतं. थोडंसं निराश प्रल्हाद नाईक गोलंदाज. एक धाव कंप्लीट केली आहे. धाव फलकावर 2 धावा झालेल्या आहेत. आमच्या सोबत शॉर्ट पॉकेट ऑफ डायनामाइट गणेश पाटील सध्या स्कोरिंगचं काम करतात आमच्या सोबत. चांगला चेंडू आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. कटर चेंडू टाकले जात आहेत. एक काल या खेळाडूने भरपूर मोठा गाजवला. या पंचकृषीतील देखील भरपूर क्रिकेट रसिक जयदुर्गा संघाचा मॅच बघण्याकरता उपस्थित असायचे. त्या संघाचे हे मेन रोल आहेत, हिस्सा आहेत. कॅप मध्ये खेळलाय. मच्छिंद्र चेंडूला फील्ड करतोय. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. चांगली सुरुवात करून दिली आहे प्रल्हाद नाईकने. 3 धावा धावफलकावर जुळल्या गेलेल्या आहेत. 2 चेंडू डॉट 3 सिंगल. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. लक्ष्मण नाईक थोडंसं फिल्डिंग मध्ये थोडंसं सजवताना स्वतःला. चांगला चेंडू चांगला स्ट्रोक तर म्हणणार नाहीये आता त्याहून चांगली फिल्डिंग. ओ टाईप केलं होतं तिथे. प्रदीप पाटील थोडेसे स्लिप झाले आणि 2 धावा लगेच पूर्ण केलेल्या आहेत. शैलेश म्हात्रेचा बॅकअप होता तिथे. असं होत असते कारण की असा विचार केला की मग 5वी स्पर्धा आहे. एक चांगला संघ आहे. त्यांना आम्ही नेहमी पोर्टेबल संघटनेच्या माध्यमातून ऑस्ट्रेलियन संघ म्हणत असतो. जसं रँकिंग इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये मग वर्ल्ड कपच्या बाबतीत झालं तर ऑस्ट्रेलिया नंबर 1 आहे. सध्या आपण पोर्टेबलचा क्रिकेट जर बघितला तर भारतवर्ष संघ नंबर 1 होता. सध्या ट्रॉफीच्या मागे ट्रॉफी अजूनही आली नाहीये. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक त्यांनी नक्कीच घेतलं सरोलीच्या स्पर्धेमध्ये. मात्र त्यांना पहिली ट्रॉफी जिंकायची आहे. आपलं नाव जो आहे तो कुठेतरी रँकिंग मध्ये आणायचं आहे. ट्रेंडिंगला आहे. चर्चा आहे. म्हणूनच गोलंदाजीमध्ये आता पाहतोय गोलंदाज आपण पाहतोय मच्छिंद्र म्हात्रे. भातवड एक्सप्रेस गोलंदाज. भरपूर वेग आहे या गोलंदाजाकडे. प्रचंड वेगाने गोलंदाजी करू शकतो. जेव्हा त्यांचं चेंडू जेव्हा बरोबर लेन लाईन मध्ये पडलं ना पहिला मग फलंदाजासाठी घातक ठरतो मच्छिंद्र. पाहूया कोणत्या प्रकारे सुरुवात करतोय. थोडंसं वेळ वाचवायचं आहे मच्छिंद्र प्लीज. स्ट्रायकिंग वर आपण फलंदाज पाहतोय शेखर. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय. पहिला चेंडू राऊंड द विकेटने. खराब चेंडूने सुरुवात केली आहे. अर्ध्या खेळपट्टीवर चेंडू टाकला गेलाय आणि कदाचित पायानं क्रॅम्प देखील आलं जेव्हा ते पायांवर दोन्ही हात टेकले होते मच्छिंद्र याने. पंचांकडून वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 6 धावा 6 विदाउट लॉस्ट. मच्छिंद्र म्हात्रे. पुढचा चेंडू राऊंड द विकेटने. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू हवेमध्ये. लालचंद तरे. अगदी शैलेश म्हात्रे यांना संधी होती झेलची आणि जेव्हा झेल उडाली तेव्हा शैलेश म्हात्रे चारे बाजूने बघत होते की अगदी चेंडू चाललंय कुठे. मात्र लालचंद तरेला ठाऊक होता आणि भरपूर वेगाने चेंडूपर्यंत धावत आले होते. संजय म्हात्रे देखील तेच सांगतायत की चेंडू भरपूर काल हवेमध्ये होता. झेल झाली असती शेखरचा विकेट मिळाला असता. 2 धावा कंप्लीट. 8 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू मच्छिंद्र. पुढे निघून मारण्याचा प्रयत्न झाला होता. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू चाललाय. भाऊ पाटील सरांच्या माध्यमातून वाईटचा इशारा आहे.
लेंथ लाईन चुकीची आहे, एक्स्ट्रा धावा जात आहेत. मोठे फटके जे आहेत येणं फार महत्वाचे. 60 धावांचं लक्ष्य आहे. पहिल्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये जबरदस्त काम करून दिलं प्रल्हाद नाईकने. हा दुसरा षटक आपण पाहतोय. 2 वाईट टाकले गेलेले आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. आता लॉंग ऑफला शैलेश मात्रेला आपण पाहतोय आणि लॉंगांना आता संतोष तरे फिल्डिंग पोझिशन मध्ये आणि काऊ कॉर्नर मध्ये संजूभाई मात्रे आणि लालचंद तरे मिड विकेट आणि स्क्वेअर लेग दीपक तरे आपण पाहतोय. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. गतीमध्ये परिवर्तन, चेंडू हवेमध्ये. शैलेश मात्रे पोहोचू शकणार नाहीये ते आणि त्याच्यावर 2 धावा इथे पूर्ण करण्याची इथे मुभा मिळते. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. दुसरा झेल उडाला होता. एक तर लालचंद तरे पोचले नव्हते, आता शैलेश मात्रे पोचले गेले नाहीये. भरपूर धावले होते, संघर्ष भरपूर केला होता शैलेश मात्रेने. मच्छिंद्र मात्रे वेगवर कंट्रोल केलं या षटकामध्ये. ज्या वेगाला ओळखला जातो तो वेग टाकला गेला नाहीये रवींद्र तरे सर. पुन्हा एकदा स्लोअर चेंडू टाकण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. ओ झेल ड्रॉप झाली आहे. 2 धावा पूर्ण 2 कंप्लीट केलेल्या आहेत. लालचंद तरे, शैलेश मात्रे, आता संजय मात्रे देखील ट्रेंडिंगला आहे. झेल पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. वातावरण नक्कीच आपण पाहतोय की पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. एक्स्ट्रा कव्हर मध्ये गणेश पाटील चेंडूला फील्ड करत आहे. चांगली फिल्डिंग, फक्त एकच धाव घेता येईल. जेव्हा तुमच्याकडे चांगली फिल्डिंग असतो ना तेव्हा गोलंदाजाला बेनिफिट मिळतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं तर मग गणेश पाटील चांगली फिल्डिंग करताय. लालचंद तरे, संजय मात्रे, शैलेश मात्रे. पुढचा चेंडू मच्छिंद्र मात्रे. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल टाकला होता, फायदा घेता आला नाहीये आणि आता धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि आता एकच धाव इथे मिळते आणि ती धाव असेल 22च्या स्वरूपात. 60 धावांचं एक मोठं विशाल लक्ष्य आहे. सिंगल डबलने काम चालतंय सध्या तरी. षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. शेखरला आपले हात खोळावे लागतील. पहिल्या चेंडूपासून अटॅक करत होतं. पहा भरपूर उशिरानंतर चेंडू अगदी हवेमध्ये. आता लालचंद तरे तिथे आहे, चुकी होणार नाहीये. अखेरकार मच्छिंद्र मात्रेला विकेट मिळाला. विकेट पहिला. श्याम स्पोर्ट धामणगाव टीम संघाला झटका लागला. बॅटर शेखर मयेकर आउट होते. आठ चेंडू टाकले गेले या षटकामध्ये. 2 वाईट होते. ती चर्चा सध्या करते दोन्ही पंच, सुनील मात्रे आणि भाऊ पाटील. अमोल नवीन फलंदाज आणि गोलंदाजीसाठी नेहमीप्रमाणे शैलेश मात्रे पूर्ण तयारी करतायत की संजय मात्रे तयारी करतायत, पाहूया आपण. चला मॅच ऑन करायची आहे. पंच आता विकेट किपिंगचं काम लक्ष्मण नाईक तुम्हाला पाहायला मिळतं आणि गोलंदाज शैलेश मात्रे. तिसरा षटक सुरू होत आहे. शैलेश मात्रे गोलंदाजी करण्यासाठी. सध्या आपण पाहतोय आई गावदेवी भादवड आणि श्याम स्पोर्ट धामणगाव यामध्ये ही लढत पाहायला मिळते. फक्त धावा 15 झालेल्या आहेत. अजूनही 45 धावा 12 चेंडू मध्ये पाहिजे. समीकरण सोपा नाहीये, मात्र क्रिकेट आहे. वेगाने टाकलेला हा चेंडू फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला होता, मात्र शतरक्षण आहे लॉंग ऑफला. संतोष तरे चेंडूला फील्ड करते तोपर्यंत एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आहे. धाव संख्या 16 धावा 16. अमोल आता स्ट्रायकिंग वर आहे. शैलेश मात्रे
अमोल काही प्रयत्न करेल का, मोठे फटके खेळेल का आपल्या संघासाठी? चांगला स्ट्रोक, मात्र शतरक्षक आहे गणेश पाटील. चांगली फिल्डिंग, गुड फिल्डिंग. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. नाही मग सकाळी 7 वाजता ग्राउंड नंबर 2 वर असलेला सराव आणि गावदेवी स्पोर्ट्स बादवड कुठेतरी असर वाटतोय. फिल्डिंग मध्ये कुठेतरी सुधारणा झाली असं म्हणूया आपण बादवड संघाच्या. कारण की बॅटिंगच फक्त करतायत प्रॅक्टिसला, फिल्डिंग कोणी करत नाही. सर्वात लवकर सरावासाठी संतोष तरे उपस्थित असतो, मात्र त्यांनी देखील झीज सोडली आहे. संतोष तरे त्याच्या मागे लगे ज्ञानेश्वर मात्रे ग्राउंडवर पोहोचतात. मग त्याच्या मागे सर्व खेळाडू सरावासाठी पोहोचत असतात. सरावामध्ये थोडासा सुधार झाला, मात्र झेल आतापर्यंत 4 झेल सुटलेले आहेत. पुढचा चेंडू समोर उडवल्या चेंडूला. संतोष आहे, आता चुकी होणार नाहीये. मागच्या चेंडूवर झाली होती चुकी, मात्र इथे पूर्णपणे भरपाई करताना चांगली झेल पकडली गेली संतोष तरेंच्या माध्यमातून. विकेट मिळालाय आणि गावदेवी बादवड टीम संघाला. बॅटर आउट. अमोल मोठा फटका येणं देखील महत्वाचं होतं. थोडासा दबाव देखील आहे टीमवर. आता पूर्णपणे मजबूत स्थिती आहे बादवड टीम संघाची. विकेट शैलेश मात्रेला मिळालाय. 5 धावा खर्च केल्यात. 4 चेंडूचा खेळ झालाय, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. किशोर आला, नवीन बॅटर डावखुरे हाताचा. विकेटच्या हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी नाना गोंधली यांनी प्रत्येक स्पर्धेमध्ये टी शर्ट ठेवलेला आहे त्यांच्या नावाचा ब्रँड. हा चेंडू खराब आहे, लेग स्टंपच्या बाहेर, वाईड आहे. पण सुनील म्हात्रे सरांचा वाईटचा इशारा येत आहे. विकेट किपिंग देखील पहा किती चांगली आहे. लक्ष्मण नाईक एका काळामध्ये जेव्हा ते खेळायचे ना, त्यांना द्रविड म्हणून आम्ही हक द्यायचो. त्याच अंदाजामध्ये थोडीशी विकेट किपिंग करतायत. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये खेळलाय. लालचंद तरे दूरवर आहे. पहिल्या टप्प्यानंतर चेंडूला फील्ड केली गेली. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, थ्रो वेगाने आलाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. बॅकअपला श्याम होता तिथे, फक्त 2च धावा घेता आल्यात किशोरला. आपण पाहतोय आज वार शनिवार आहे. सुनील म्हात्रे सरांचा उपवास आहे, कारण की भोजन अजूनही झालेलं नाहीये त्यांचं. लागोपाठचे 3रं मॅच करतायत ते पंचांच्या भूमिकेमध्ये. स्टॅमिना चांगला आहे, चांगला स्ट्रोक. शतरक्षक आहे तिथे. संतोष तरे चेंडूला फील्ड करताय. चांगली फिल्डिंग. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल डबलने काहीच साध्य होणार नाहीये श्याम स्पोर्ट दामणगाव संघासाठी. षटकार येणे फार महत्वाचे होते. षटकार पाहायला मिळाल्याने षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावा झालेल्या आहे सिल्वर जुबली 25 धावा 25. नक्कीच भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेच्या माध्यमातून तुम्ही ही स्पर्धा पाहता मित्रांनो. आणि आजपासून स्वर्गीय कबीर निर्मल स्पर्धा सुरू झाली आहे मानकुलीच्या ऐतिहासिक मैदानावर. तिथे भिवंडी ग्रामीण 40+ संघांना खेळताना बघा नवीन 40+ संघटनेला देखील संधी दिली आहे. त्या स्पर्धेमध्ये ग्रामीणचे 56 संघ खेळणार आहेत. त्या स्पर्धेमध्ये कोणते कोणते संघ आहेत ज्यांना खेळण्याचा मान मिळाला त्या स्पर्धेमध्ये नक्कीच तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून पाहायला मिळेल. मात्र सध्या संजयभाई म्हात्रे गोलंदाजीसाठी. चोवीस संघांना संधी मिळाली आहे भिवंडी ग्रामीण 40+च्या माध्यमातून. फुलटा चेंडू ऑन साईडला उडवलाय चेंडूला आणि लालचंद तरे तिथे आहे. विकेटची अपेक्षा नव्हती या चेंडूवर संजयभाई म्हात्रे यांना, मात्र चेंडू भरपूर काळ हवेमध्ये होता आणि चांगली झेल पाहायला मिळाली आणि विकेट अखेरकार मिळालाय. फुलटा चेंडूने सुरुवात केली होती. हीच कुठेतरी कारण बनत आहे गावदेवी स्पोर्ट बादवड संघाला की गोलंदाज एखादा खराब चेंडू नेहमी टाकत असतो. तो टाकून झालाय आता संजय म्हात्रे यांचा. पाहूया
आज मच्छिंद्र 2 वाईट टाकले, मात्र गोलंदाजी चांगली राहिली, कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळाली. पुढचा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. आता संतोष दरे पोहोचतायत. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडली गेली आहे, फलंदाज आउट. आता हॅट्रिक वर आहे. नाना गोंदली यांचं टी शर्ट प्राप्त करतील का पाहूया, हॅट्रिक पूर्ण होईल का. टी शर्ट मिळेल जर हॅट्रिक झाली तर. विकेटची हॅट्रिक आणि षटकारांच्या हॅट्रिक साठी स्पोर्ट टी शर्ट आहे नाना गोंदली यांच्या नावाचं. तो आपण चाचणी स्पर्धेमध्ये देखील प्रत्येक खेळाडूला दिलेला होता आपण, मग षटकारांची असो किंवा विकेटची हॅट्रिक असो. संजय भाई मात्रे देखील हॅट्रिकवर आणि संतोष तरी देखील हॅट्रिकवर आहे जेलच्या. अरुण आला नवीन फलंदाज. हॅट्रिक बॉल जोरदार अपील होत आहे. पंचांना इंटरेस्ट नाही आहे, कारण की थोडासा इम्पॅक्ट स्टंप लेग स्टंपच्या बाहेर होता. बाबू पाटील आहेत, एक अनुभवी पंच आहेत. हॅट्रिक बॉलच होता, मात्र पुढचा चेंडू. अजूनही धाव आले नाही या षटकामध्ये. आता ढकलला गेल्या चेंडूला श्याम चेंडू पर्यंत पोहोचतोय. एकच धाव पूर्ण केली जाते. यानंतर होणारा सामना, या मॅचचा विजेता संघ जवळजवळ क्वालिफाय झालेला आहे की विनर हा डिक्लेअर झालाय. मात्र पाहूया, अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. तुफान पिंपला संघाचा तुफान पाहायला मिळेल यानंतर. श्याम स्पोर्ट धामणगाव संघाला थांबवला गेलाय भादवड संघाच्या माध्यमातून, मात्र येणाऱ्या तुफानाला कसं थांबवलं जाईल याचा देखील विचार भादवड टीम करत असेल. अजून एक स्विंगिंग यॉर्कर चेंडू, डॉट चेंडू टाकला गेलाय. चांगली गोलंदाजी, फिरकी गोलंदाजी पाहायला मिळते. एकच धाव आलाय. सर्वोत्कृष्ट षटक या सध्या तरी डावातला पाहायला मिळते. क्वालिटी गोलंदाजी पाहायला मिळते. आता चेंडू हवेमध्ये. संतोष तडेचं मूड नाहीये चेंडू पर्यंत जाण्याचा. चौकार आलाय. तर दुसरा डाव देखील समाप्त झाले. फक्त धावा आल्या 30 धावा, म्हणजे 30 धावाने पराभूत झाल्या संघ श्याम स्पोर्ट दामणगाव. खूप खूप अभिनंदन. आई गावदेवी भादवड संघाचं खूप खूप अभिनंदन. मान ऑफ द मॅच नो डाऊट, ज्याने चांगली सुरुवात केली आपल्या गोलंदाज